मग संदीपसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण की संदीप बोलतो की नको, वेळ घालवायचा नाही आपल्याला कुठेतरी, आपली स्पर्धा आहे, तर या आपल्या स्पर्धेसाठी आपण फार वेळ घालवायचा नाही, कुठेतरी वेळ वाचवायचा आहे. 2 षटकांमध्ये सामना संपलाय. आपण बॅटिंग 4 षटकं करायची, पण समोरच्या संघाला कुठेतरी 2 षटकांमध्ये विजय मिळवून द्यायचं प्रयत्न इथं मात्र झालाय आणि यश मिळालंय. वायकिंग संघ देखील कुठेतरी चांगली कामगिरी केली या संघाने, चांगला संघ होता. बघा शेवटचा सामना असेल, एका बाजूला आपण बघतो तर म्हणजे कॅप्चर करू त्यांच्या अगेन्स्ट ब्लिंक क्लिक गार्डियन संघ. तर चला कॅप्चर करू, चला आपण कुठेतरी नाणेफेकी जिंकली आहे. चला ओमकार, विनंती आहे त्वरित आपले 2 फलंदाज मैदानात पाठवायचे आहेत. द्रोण बॉय, चला विनंती आहे. चला कॅप्चर करू. वेळात आपण जे आपल्या टॉप एटचे संघ ते आपल्यापर्यंत पोहोचवले जातील. तर चला एका बाजूला आपण कॅप्चर करू त्यांच्या अगेन्स्ट ब्लिंकिंग गार्डियन संघ आहे. तर चला ओंकार थोडंसं फास्ट, चला थोडं फास्ट खेळायचं. बघा शेवटचा सामना आहे, यानंतर टॉप 8चे सामने चालू होतील. टॉप 8 संघ कोण असेल ते आपल्याला थोड्याच वेळात आपल्यापर्यंत पोहोचवलं जाईल. चांगल्या प्रकारे मेहनत या 16 संघाने केली. या 16 संघातून 8 संघ टॉप 8 मध्ये प्रवेश मिळतील, त्यातून 2 संघ सेमीफायनल आणि त्यातून 1 संघ फायनल. चला पंचांना विनंती आहे, चला अजित सर आपला देखील विनंती, हा शेवटचा सामना आहे, थोडंसं फास्ट खेळायचं बघा.
बाहेर पाठी आला त्या लाईनीवर. पंचांचा निर्णय नो. 2 चेंडू 4 धावा. आणि कुठेतरी चांगले क्षेत्ररक्षण. व्हॉलीबॉल कॅच. ब्लिक क्लिक गार्डन्स यांचा पहिला विकेट. नवीन तुम्ही तिकडे चांगली गोलंदाजी. एकच रनवर संतोष राहायला लागेल. स्कोरर यांना विनंती असेल स्कोर त्वरित अपडेट करावा. आणि मॅच मध्ये एक पाहुणे आलेले आहेत. स्कोरर यांना विनंती असेल स्कोअर त्वरित अपडेट करावा. आणि पंचांकडून नो चेंडू घोषित केला आहे. आणि लॉंग ऑफर मारलेला एक फटका पण एकच धावावर संतोष राहायला लागेल. 5 चेंडू. आणि वाईट चेंडूची घोषणा पंचांतर आहे. आणि कुठेतरी मोठा फटका मारत असताना बॉल मिस झालेला आहे. पहिल्या षटकाची समाप्ती. एक इनिंग होते नंतर बॅक घेऊन आला. स्कोरर यांना विनंती असेल एकदा चेक करावा स्कोर इथे अपडेट नाही झालाय. स्कोर किती आलाय? 9. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 9. सुंदर असा फटका षटकारासाठी. हेरा त्यांच्या पहिल्याच चेंडूवरती षटकार आणि दुसरा चेंडूवरती लॉग ऑनला मारलेला फटका. 1 धावावरती संतोष राहायला लागेल. धाव संख्या झालेली आहे 2 चेंडू 16 धावा. आणि कुठेतरी मोठा गडी बाद झालेला आहे. चांगले क्षेत्ररक्षण. हा चालेल सर. सॉरी नाही ते काहीच दिसत नाही ना. लपडा जाऊन आलाय. नवीन चेंडू घेऊन आलेत बॉलर. चांगला फटका मारण्याचा प्रयत्न पण एकच धावावर संतोष द्यावा लागेल. 4 बॉल. चांगली गोलंदाजीचं प्रदर्शन इथून. कुठेतरी चांगली गोलंदाजी आणि हे गडी गमावलंय. ब्लिक क्लिक्स गार्डियन्स यांच्या
कुठेतरी फलंदाजा यांना बाहेरचा रस्ता दाखवताना गोलंदाज. स्कोर काय? तिसरे षटक घेऊन आले आहेत गौरव. धाव संख्या झाली 19, 3 गडी बाद. आणि कुठेतरी पंचांकडनं वाईट ची घोषणा. चांगली गोलंदाजी, एकच धाव. कुठेतरी बॅट्समन यांना पकडून ठेवलेला आहे. चांगले क्षेत्ररक्षण, बाउंड्रीवरती लॉक ऑफ. धाव संख्या 22. कार्पेट शॉट होता, पण एकच धावावर संतुष्ट राहावं लागेल. धाव संख्या जाऊन पोहोचली ती 23. आणि चांगली गोलंदाजी, तसेच चांगले क्षेत्ररक्षण. शेवटच्या बॉलवरती एक गडी गमावला आहे ब्लिकलिक गार्डियन्स यांनी. 3 षटकाच्या समाप्तीवरती धाव संख्या आहे 23, 4 गडी बाद. बघूया चौथे षटक घेऊन कोण येत आहे. संघांना विनंती असेल मॅच त्वरित चालू करावी, प्रत्येक ओव्हर नंतर टीम मीटिंग करावी नाही. शेवटचे षटक कॅप्चर क्रू संघासाठी घेऊन येत आहेत निखिल. बघूया ते आपल्या संघासाठी काय कारकिर्दी करतायत. आणि पहिला चेंडूवरती 4 धावा. चांगले फटकेबाजी विजय यांच्या मार्फत. दुसरा चेंडू निखिल यांचा विजयसाठी. आणि पुन्हा एकदा चांगले क्षेत्ररक्षण. कुठेतरी संघाने दाखवून दिले क्षेत्ररक्षण मॅच किती जिंकू शकेल. कॅचेस विन द मॅचेस हे समीकरण दाखवत असताना ब्लिक गार्डियन्स. व्हाईट बॉल. दीपेश मिडॉनला क्षेत्ररक्षण करत असताना एक सुंदर झेल. धाव संख्या पोहोचली ती 28 वर, 5 गडी बाद. आज 3 षटक 2 चेंडू झालेले आहेत. धाव संख्या आहे ती 28, गडी झालेत ते 5 बाद. शेवटचे 4 चेंडू शिल्लक. सुंदर गोलंदाजी, डॉट चेंडू. धाव संख्या 28. सुंदर गोलंदाजी. पुन्हा एकदा एकच धावावर संतुष्ट राहायला लागेल बॅट्समन यांना. पुन्हा एकदा ब्लॉक होलची गोलंदाजी. एकच रन. धाव संख्या 30. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स. आणि शेवटच्या चेंडूवरती 2 धावा
जिथल्या धावसंख्या झाली आहे ती 32. कॅप्चर क्रू संघाला बनवावे लागतील 33 धावसंख्या ही मॅच जिंकण्यासाठी. संघांना विनंती असेल मॅच त्वरित चालू करावी. कॅप्चर क्रू संघांना विनंती असेल त्वरित आपले फलंदाज मैदानात आणावे. 33 कॅप्चर क्रू संघाला 4 षटकात 33 धावांची आवश्यकता. बघूया कोणता संघ जिंकतोय. पहिला चेंडू विजय यांच्याकडून बॅटिंग करत होते केदार. 1 चेंडू 1 धावा. दुसरा चेंडू कुठेतरी लॉफ करताना आणि क्षेत्ररक्षणाने झेल टिपलाय. संघाला लागलेला पहिला धक्का. बॅटिंगला आलेत आधी आणि पुन्हा एकदा सेम कॉपी पेस्ट. दुसरा फलंदाज बाद झालेला आहे. 3 चेंडू 1 धावा 2 गडी बाद. कुठेतरी चांगली गोलंदाजी करताना विजय. आणि थोडक्यात हॅट्रिक चुकलेले आहे. काय ती चांगली गोलंदाजी विजय यांच्या मार्फत. चांगले क्षेत्ररक्षणचे प्रयत्न पण हॅट्रिक होऊ शकली नाहीये. आणि कुठेतरी सेफ गेम खेळताना 1 धावा. 1 to go. आणि सुंदर गोलंदाजी. आपल्या षटकात फक्त 3 धावा देताना 2 गडी बाद केलेत विजय यांनी आपल्या संघासाठी. कुठेतरी चांगली कामगिरी करताना. स्ट्राईकवर असतील गौरव सावंत जे 2 चेंडू खेळलेत आणि 1 धावा केल्या आहेत. नॉन स्ट्राईकला आहेत केदार पाटील. 2 चेंडू 2 धावा. आणि दुसरे षटक घेऊन येत आहे ड्रोन बॉय. बघू ते आपल्या संघासाठी काय करतायत. पहिला चेंडू वाईड. दुसरा चेंडू ब्लॉक होल मध्ये. 1 धावावरती संतोष राहावं लागेल. लॉंग ऑफला मारताना फटका पण 1 धावात संतोष राहावं लागेल. 2 चेंडू 6 धावा 2 गडी बाद कॅप्चर क्रू संघाचं. तिसरा चेंडू 1 धाव. चांगली गोलंदाजी भूषण. कुठेतरी ब्लॉक होलची लाईन मेंटेन करताना
रनआउटची अपील होती पण पंचांनी ती नाकारली आहे. धाव संख्या 8. आणि कुठेतरी नो चेंडू टाकताना ड्रोन बॉय. नो बॉल. पुन्हा एकदा नो चेंडू. कुठेतरी आपली लाईन गमावली आहे. धाव संख्या झाली आहे ती 10. पुन्हा एकदा ब्लॉक होलची गोलंदाजी चांगली लाईन पकडत. One to go. No. पुन्हा एकदा नो. धाव संख्या झाली आहे ती 12. आणि शेवटच्या चेंडूवरती एक धाव. धाव संख्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर आहे 13. 2 गडी बाद. शेवटच्या 12 चेंडूमध्ये धाव संख्या लागतील ते 20. कॅप्चर करू संघाला जिंकण्यासाठी धावा आहेत त्या 12 चेंडूत 20 धावा. अपडेट नाही. तिसरं षटक ओमकार. चांगला ऑफला मारलेला फटका पण एकच धाव मिळेल. 2 चेंडू. धाव संख्या 15. चांगली गोलंदाजी दाखवत असताना एकच धाव. धाव संख्या पोहोचली ती 16. अजूनही 9 चेंडूमध्ये 17 धावांची आवश्यकता. आणि हा सुंदर फटका 6 रनांसाठी केदार पाटील यांच्या बॅटमधनं आलेला सुंदर असा फटका. कुठेतरी मॅचचं समीकरण बदलताना हा षटकार. सुंदर फलंदाजी. एक षटकानंतर एक सिंगल धावून धाव संख्या झाली ती 22. चांगली गोलंदाजी. 3 षटकांच्या समाप्तीवरती धाव संख्या झाली आहे ती 24. शेवटच्या 6 चेंडूमध्ये धाव संख्या लागतील त्या 9. बघूया कोणता संघ हा सामना जिंकतोय. कॅप्चर क्रू. हे किती पाहिजे? 6 चेंडू 9 धावांची आवश्यकता कॅप्चर क्रू संघाला. शेवटचे षटक घेऊन येत आहेत ते अभिषेक. सुंदर असा फटका षटकारसाठी. गौरव यांच्या बॅटमधनं आलेला सुंदर फटका षटकारासाठी. दुसरा चेंडू वरती मारण्याचा प्रयत्न पण 1 धावावरती संतोष राहावं लागेल. 5 चेंडू 3 धावांची आवश्यकता कॅप्चर करू या संघाला. आणि हा षटकार मॅच विनिंग षटकार.